जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीचे जे अनुदान होते ते 50,000 रुपये जाहीर झाले आहेत. त्याबद्दल जी-आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कोणता जिल्हा आहे, कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांतर्गत दिनांक 5 मार्च 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, शासन शुद्धीपत्रकानुसार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकांसाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्यांकरिता शासन कार्य नियमावलीमधील कलम 19(1) च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक 19/7/2022च्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासनास मान्यता देण्यात येत आहे. योजनेचा तपशील. मित्रांनो, सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास, सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास, अथवा सन 2017-18, सन 18-19 व 19-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड मुद्दल प्लस व्याज केली असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्यांची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000पेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.